चोपडा शहरात गेल्या महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास उलगडण्यात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे। या प्रकरणात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तपासाचे चक्र फिरवले। गोपनीय माहिती आणि त्यांच्या काही विशेष सोर्सेसच्या आधारे आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर परदेशी यांनी पथकासह छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले। विचारपूस केली असता आरोपीने चोपडा शहरातील घरफोडीची कबुली दिली असून आणखी एका घरफोडीमध्येही सहभाग असल्याचे उघड केले आहे। त्याच्याकडून पोलिसांनी दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपीविरुद्ध धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले। 29 सप्टेंबरला विजय बाविस्कर राहणार देशमुख नगर यावल रोड चोपडा यांच्या घरी 29 तारखेला रात्री चोरी झाली होती। त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरीला गेला होता। आम्ही त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता घरफोडीचा आणि त्याचा तपास सुरू होता। या तपासादरम्यान जे काही आम्हाला गोपनीय साक्षीदार यांच्यामार्फत जे आमची माहितगार आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली होती, तसेच अजून एक तांत्रिक विश्लेषण करून आम्ही एक आरोपी पॉईंट आउट केला होता आणि त्याचा शोध सुरू होता। त्या आरोपीचं नाव आहे प्रकाश विजय पावरा। हा राहणारा तोरणमाळ तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या ठिकाणचा आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर शहादा पोलीस स्टेशन, दोंडाईचा पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आणि त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे सखोल विचारपूस केली तर त्याने आपली हे देशमुख नगरला राहणारे जे विजय बाविस्कर आहे यांच्याकडे घरफोडी केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर आणखी एक दुसरी जुनी घरफोडी दाखल होती, ते सुद्धा त्याने त्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडून जवळपास त्याची बाईक आणि इतर सोन्या चांदीचे दागिने असं मिळून 1,04,700 रुपयाचा मुद्देमाल आता रिकवर केलेला आहे। त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि आणखीन सुद्धा त्यांनी या परिसरात काही गुन्हे केलेत का याच्याबद्दल त्याच्याकडे विचारपूस करणं चालू आहे। ही कारवाई विशेषतः आमच्याकडे नव्यानंच हजर झालेली PSI चेतन परदेशी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचं जे काही पथक आहे त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर जवागे, पोलीस शिपाई मदन पावरा, अजिंक्य माळी, योगेश पाटील, विलास पारधी ह्या लोकांनी ह्या तपासामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे।